एका ताईंनी कमेंट केली होती की ताई तुम्ही पूजा झाल्यानंतर किंवा रोज तुम्ही काय वाचन करता किंवा कोणते श्लोक म्हणता. तर मी कुठले श्लोक म्हणते मी तुम्हाला म्हणून पण दाखवते आणि एखाद्या मोठ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेन पण मी कोणते श्लोक म्हणते. ज्या ज्या ताईंनी हे श्लोक ऐकलेले आहेत त्या नक्कीच कमेंट करून सांगतील की हे श्लोक कुठले आहेत ते. मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे, मना बोलणे नित्य सोषित जावे, सोये सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोकासी ऋणी व्हावे, देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी, मना चंदनाचे परित्वा जिजावे, परी अंतरी सज्जनानी नवावे. हे सर्व श्लोक 205 आहेत पण रोजचे मी हे 10 श्लोक म्हणत असते. आपली नित्य देवपूजा झाल्यानंतर जे आपली पूजा झाल्यानंतर जे आपले रोजचे श्लोक असतात ते म्हणून त्यानंतर ह्यातले 10 श्लोक म्हणत असते. रोज म्हणून खूप वर्षांपासून म्हणते त्यामुळे रोज म्हणून पाठ पण झालेले आहेत. आता मी तर सांगितलं नेमकं मी काय करते पूजा झाल्यानंतर. तुम्हीसुद्धा कमेंट करून सांगा की तुम्ही कोणते श्लोक म्हणता पूजा झाल्यानंतर. त्यानंतर आज शनिवार होता म्हटल्यानंतर स्वयंपाकाचा काही जास्त तामझाम नव्हता. ह्यांचा शनिवार असतो. म्हटलं चला छान अशी निवांत अशी रांगोळी काढूया. रांगोळी काढायला तर घेतली पण वारं एवढं सुटलं की रांगोळी काही व्यवस्थित आलीच नाही. माझ्या मनाला भावल अशी रांगोळीच आली नाही. रांगोळीला कलर भरायला घेतले तर ते सुद्धा इकडं तिकडं पळायला लागले कारण वारंच तेवढं होतं आणि रांगोळी आहे ना वाऱ्यामुळे रेखीव आलीच नाही आणि मला काही पसंत पडलीच नाही. म्हटलं चला आज चांगला मूड होता, म्हटलं छान कलरची रांगोळी काढूया तर काय रांगोळीच आली नाही व्यवस्थित कारण वारंच खूप सुटलेलं होतं. कशी बशी तर येडीवाकडी रांगोळी काढली बाई आणि चला म्हटलं आता बाकीच्या कामाला सुरुवात करूया कारण मला रांगोळी वगैरे काढून घेतली. दारातलं सगळं झालं की एक काम झाल्यासारखं वाटतं. त्यानंतर मला पूजा करायची होती देवांची पूजा. म्हटलं आधी रांगोळी वगैरे काढून घेऊया, उंबरापूजन करूया आणि त्यानंतर करूया देवपूजा. देवघरातल्या देवांची देवपूजा झाल्यानंतर तर अक्षरशः इथनं 15-20 मिनटं उठूच वाटत नाही. हा अगरबत्तीचा छान असा सुगंध, धुपाचा सुगंध आणि त्याचबरोबर हा सगळीकडे दरवळलेला धूर ह्याने मन अगदी प्रसन्न होऊन जातं आणि देवघरामध्येच तिथंच बसावं वाटतं. तर रोज मला इथूनच पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. त्यानंतर ह्यांचा शनिवार होता म्हटलं पापड्या वगैरे तळूया, खारवडे तळूया त्यांना आणि अगदी थोडासा शाबू भिजू घातला होता. अगदी शाबू त्यांना अजिबातच आवडत नाही पण नावीलाज असतो आज शाबू केला त्यांना कारण आज काही शेंगदाण्याचे लाडू वगैरे केले नव्हते. रोज तेच पण खाऊन त्यांना पण कंटाळा येतो नेहमी. चला तर असा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.